या की भैया. शीतल, ह्यो समजा जो प्रकार झाला ना त्याची भैयांना माफी मागायची आहे. बोला की भैया. भैया बोला की. हा शीतल, खरंच मनापासून सॉरी बर का. म्हणजे झाल्या प्रकाराबद्दल तुम्ही जी शिक्षा द्याल ती मी भोगायला तयार आहे. तुम्ही कोणीच राग मनात धरू नका. अहो त्याचं काय झालं, मी झोपलो होतो आणि अचानक मला स्वप्न पडलं की जयश्री खिरीत विष मिसळत आहेत. आणि तुम्ही ते पिताय. म्हणून धावत पळत एवढं रस्त्यातनं पळतेस तोवर स्वप्नात जाग आली नव्हे तुला? अहो तसं नाही, टेन्शनच्या नादात मला काय कळलंच नाही हे स्वप्न आहे का खरं आहे काय. त्या बिचाऱ्या जेडीला अख्ख्या गावासमोर अपमान सहन करायला लागला. आणि तिला सॉरी म्हणायचं सोडून मला कसं. अहो तसं नाही, आम्ही जयश्रीची पण माफी मागितली. खोटं वाटत मामीने विचार. मामी होय होय, आताच जेडीच्या हातापाया पडलं, चूक झाली म्हणलं. आम्ही तिकडून इकडे आलो. पुष्पा, अगं तू माफ केलंस ना तर विषयच संपला. आमचं काय नाही ग एवढं, पण आम्हाला जरा जयश्री बद्दलच वाटत होतं. आई, म्हणजे तुम्ही मला माफ केलं? अहो भैया, तुम्ही काही मुद्दाम केलंय का? आणि जे काय केलं ते शीतलच्या काळजीपोटीच केलं की नाही? हा तेच की, शीतलची काळजी वाटती म्हणूनच केलंय त्यांनी. त्याच्यामुळं माफी बिफी काय मागायची गरज नाही. आणि मी बी काय म्हणले नाही भैयांना. विचारा की, होय का रे भैया? हा होय. हा, आणि वहिनी तुम्हाला काय अडचण नाही, मला काय अडचण नाही, भैयांना बी काय अडचण नाही. म्हणजे कसं समजा कसं पहिल्यासारखंच आहे. नाहीतर काय होतं, अशा येळेला नातेसंबंध बिघडायची भीती असती ना. अगं नाही नाही, एवढ्या तेवढ्या कारणाने संबंध कसे बिघडतील? होय, पण ह्यांनी अजून माफ केलेलं दिसत नाही. अहो तिच्या पण मनात तसं काय नसतंय. होय खरंय, पण ह्यांनी एकदा माफ केलं असतं म्हणजे. हा सांगेल की. शीतल सांग. अगं शीतल बोल की. काय? अगं माफ केलं म्हणून सांग. हे बघ शीतल, कुणाची चूक झाली असेल आणि त्याने ती मान्य केली ना तर उगाच राग धरू नये मनात. ठीक आहे, केलं माफ.
भैया हं? अहो तिचं काय मनावर घेऊ नका एवढं. नाही नाही, अहो आता आमची चूक आहे म्हणल्यावर ह्यांचं चिडणं करेक्ट आहे. कुणी बी काहीच मनात ठेवू नका. जी झालं ती झालं. बर आई, येतो मी. अहो जरा चाट घेऊन जावं की. नाही नको. बरं मामी, येतो बरं का. फेडरेशनचं काम आहे ना, येते मी पुन्हा. बर ठीक आहे. शीतल, पुन्हा एकदम मनापासून सॉरी बरं का. शीतल, अगं मोठ्या माणसांशी असं कोणी बोलतंय वय? एवढं बी कळत नाही तुला? तो कुठं मोठा आहे? अगं वयाने मोठं नसलं तरी पदानं किती मोठं आहेत भैया साहेब. भैया साहेब? हा मग बाहेर किती मान आहे भैयांना. आता तुमची एवढी मदत केली त्यांनी आणि गावात समजायला मदत करत असतात आणि मला फेडरेशनचा अध्यक्ष केलं. केलं म्हणजे दुसरं कोणी नव्हतंच ना गावात. आणि फेडरेशनच्या कामाचा यात काही कमी असतो का? मामी, तुम्ही जे गुणगान गाताय ना ते अजिबात पटना मला. पण शेवटी तुम्ही सासूबाई होणार आहे माझ्या, तेव्हा तुमचं ऐकून घ्यायलाच पाहिजे ते. शीतल, तर भैया साहेबांमुळेच मी अध्यक्ष झाले का नाही? मग असं एकेरी बोलून चालतंय वय? हा सांग की चालेल का? नाही चालणार. त्याच्यामुळं बोलताना आधी विचार करत जा. आणि कुणी बी मोठं माणूस आलं की त्याच्या पाया पडत जा. आता त्याच्या पाय पडायचं होय? अगं भैयाच्या नाही ग, कुणी मोठं माणूस आलं की त्याच्या पाया पडायचं. वय कळलं का? वय. वहिनी बघा, असं समजावून सांगितलं का नाही की पोरं ऐकतात आपलं, आणि आपण लावू ना तसं वळण लागतं बघा. मग अगं अगं माझ्या कशाला? सुरुवात केली हो. सुमन, जा जरा आमच्या दोघींना चहा ठेव. होय. बर. वहिनी, शीतला जरा धाकात ठेवा. बघितलं ना कसं बोलली भैयांना? आता काय करायचं तूच सांग बाई. तिला कुणाशी कसं बोलावं काय कळतच नाही. अहो ही तर मी तिजन भैयाचं लगीन जुळवावं म्हणून एवढे प्रयत्न करते, आणि हिच्या अशा बोलण्यानं उद्या समजाची मातीच होईल की. मी उद्या भैयाच्या घरच्यांना सांगणार पुरीला चांगलं वळण आहे म्हणून, आणि ही जर अशी बोलली तर मीच तोंडावर पडायची की. नाही नाही, मी बोलते तिच्याशी. तर आपल्याशी बोलली म्हणून ठीक आहे, पण भैयांशी असं बोलून चालणार आहे वय? मी सांगते तिला. तशी जरा फटकळच आहे ती, पण उगाच कुणाला काय वावग बोलत नाही. होय, पण हिच्या अशा वागण्यानं उद्या लग्नात अडचण येऊ शकते ना. अहो भैया तशी नाहीत म्हणा, तर भैयाना माहिती शीतल कशी आहे ती, पण त्यांच्या घरच्यांना चालणार आहे का हे असं? होय, बरोबर आहे. मी सांगते तिला. बया, माझी जेडी बघा कधी कुणाला उलट बोलते का? अगं मी पण तिला तेच सांगत असते की जैडी संग जरा मैत्री कर म्हणून. आता तिच्या नादानं जरा जरा सुधारायला लागली आहे, आणि घरातली कामं पण करते कधी कधी. कधी कधी अवर रोज करायला लावा. आता लगीन झाल्यावर असं कधी कधी काम करून चालतंय वय? माझी जेडी बघा कसं चांगलं वळण लावलंय. मी घरातली समधी कामं करते, मी एका सुद्धा कामाला हात लावत नाही, आणि जिजी तर आधीपासूनच काय करत नाहीत. अव माझी जेडी समजा एकटी हँडल करते, म्हणूनच फेडरेशनच्या कामाला मला वाईच टाइम भेटतो ना. वय बाई, जयश्रीच्या निम्यानं जर हिनं काम केलं ना
तरी देवच पावला म्हणायचा. म्हणून आधी शीतल संघ बोलून घ्या, बाकीचं राहू द्या. पण आधी तिला कसं बोलायचं ती सांगा. उगाच तिच्या अशा वागण्यानं ना लग्नात अडचण यायला नगर. कसंय आता आपण मस्त बोलून जातो व पटकन, पण ऐकणारा कसा घेतो ना ती त्याच्यावर असतंय बघा. वय बाई, आता या सगळ्या प्रकारानंतर भैयांच्या घरातनं होकार येऊ दे म्हणजे झालं. अहो तुम्ही काय काळजी करू नका, मी आहे की, मी बघते की समद चांगलं होईल बघा. होय. वहिनी ते चहाचं बघा की काय झालं ते. आणि हा ती मागच्या याला जी बिस्किट आणली होती ना तीच घेऊन या बर का. बर, आणते. माझं एक काम करायचं, तू माझ्या वतीनं शीतलला प्रपोज नेऊन द्यायचा. जा, टेन्शन घ्यायचं काम नाही. मला नुसतं जाऊन सांगून तरी यायचंय. हे नुसतं सांगून नाही यायचं, तिचा होकार कसा येईल असं सांगायचं. अजय, रस्त्याने लोक येतेत जातेत, दिसत नाही वे. मला दिसतंय, तुला दिसतंय ना? अजय, लई बोलतोस असं नाही वाटत. अजून सुरुवातच कुठं केली मी बोलायला. अजय, आधीच माझं डोकं आउट झाले, डोक्यात नको जाऊ. जा. हे जाणार तर मी आहेच, जाता जाता तुला एक सांगायचंय. फौजी आहे मी, आणि माझं जर डोकं हल्लं ना तर तुझं काय खरं नाही. ए, आवाज खाली, हं? लय आवाज चढवायचा नाही, नाहीतर कायमचा बंद करील. तुला काय वाटलं रे? 4 माणसं मला मारायला पाठवली की आजच्या एका झटक्यात तुकडे तुकडे होतील आणि कुणाला कळणार बी नाही. हा, विसरलास का? फौजी आहे मी, फौजी. अरे तुमच्यासारख्यांचा विचार करणं जिथं बंद होतं ना, तिथं आमच्यासारख्या फौजींचा विचार सुरू होतो. आणि मी सावध नसताना तुझी 4 माणसं माझं काय करू शकली नाही. मग विचार कर, सावध असताना काय होईल. आणि बेटे, आता तर तू या वाघाला छेडले. 100 माणसं जरी आली ना, पुढून ठेवी. इंडियन आर्मीचा फौजी काय आयुष्यभर लक्षात ठेवायचं. अरे तिकडे बॉर्डरवर दुश्मन बीच्या आर्मीला भिडायला 1000 वेळा विचार करत ना, त्या इंडियन आर्मीचा फौजी. आणि हा, मला जर वाटलं ना तर आत्ताच्या आत्ता तुझा हात पाय गळ्यात अडकू शकतो. पण नाही, मी नाही तसं करणार. कारण फौजी कधीच सिव्हिलियनवर हात उचलत नाहीत. तुझ्यावर हात उचलणं फौजीच्या नियमात आणि तत्वात बसत नाही,
म्हणून वाचलाच बेटे. आणि हा शेवटचं सांगतो, चुकून बी शीतलीच्या आणि माझ्या नादाला लागायचं नाही, कारण शीतलवर माझं प्रेम आहे आणि माझ्यापेक्षा जास्त तिचं माझ्यावर आहे. तिच्यापासून लांब राहायचं इज्जतीत. हा, त्या पुढं मागं 100 मीटर मध्ये बी दिसायचं नाही. तिचा विषय डोक्यातनं काढून टाकायचा कायमचा. पण अच्छा, तुला तर माहित होतं ना हं? मला पहिल्यापासून ती आवडती, तरी बी तू. अरे वाघीन वाघाला शोभून दिसती, माकडाला नाही. अरे वाघीन वाघाला शोभून दिसती, माकडाला नाही. हा, तुला तर वाटत असेल की 4 दिवसात मी जाणार आहे, मग काय आपलंच राज्य. नाही, एक गोष्ट लक्षात ठेव, शीतलवर प्रेम करतो मी. तिला जरा जरी काय झालं ना, लई महागात पडेल. आणि हा, तुझ्यासारखं मी मागणं नाही वार करणार, डायरेक्ट पुढं नाडणार, फेस टू फेस. आणि एकटाच येणार. आणि तुझ्यावर नजर असेल ना माझी, अजिंक्य शिंदे हे नाव नीट लक्षात ठेवायचं. आयुष्यभर तुझ्या सगळ्या खेळा बंद, काय चुकून बी चुकायचं नाही. कळलं का? काय होतं रे तुझं ते? हा, एकदा सांगतोय, परत सांगितलं नाही म्हणून सांगायचं नाही. आजा वन अँड ओनली वन आहे, सिंगल पीस. कळलं का? चल. शितले, काय रे, काय बोलत होतास त्याच्याशी? नाही काय नाही. मला माहितीये, काय JD वरनं बोलत होतास ना? बरं केलंस. मग अशी आलता घरी सॉरी म्हणाय. मी पण नीट नाही बोलली त्याच्याशी. बिचारी JD कुणाला काय बोलत नाही म्हणून सगळे तिलाच बोलतात. पण तू काय काळजी करू नकस, मी आहे तिच्या बरोबर. हा, आणि मी तिकडे गेल्यावर बी काळजी घे. तुम्ही कसलं बी टेन्शन घेऊ नका. फौजी, तुम्ही बॉर्डरचं बघा, इथल्या लॉ अँड ऑर्डरचं आम्ही बघतो.